काय राजा आबाजी, मस्त स्टोरी सांगू राहिला तुम्ही पण, एकदम म्हणजे पिक्चरासारखी स्टोरी सांगितली. हा, हे का खरंच होणं शक्य आहे का? शक्यच नाही ना हे अशा गोष्टी. खरंच चाकवान बिकवा काही असते का आपलं, काही राजा आपलं? अरे ऐक ना तू, तुला मजाक वाटवली. अरे आमच्या काळात चकवा होता बरं बाबू, मजाक नको वाटली तू. ऐक बरं माया, चकवा बिकवा सगळं असते, तुम्हाला मजाक वाटले का आजकालच्या लेकराले? राजा काही लावता आपलं, तुम्हीच प्लॅन केला त्या शिवलाल सोबत आणि त्याला गेम करून टाकला त्याच्या. चकवा आहे काय कायचा काय चकवान फकवा आहे राजा. पाहिले का शांता, तुम्ही निव मजाक वाटले का? अरे मजाक नाही ना, खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. चकवा बिकवा आहे असते बरं, हे कसं आहे आजकाल दिसून म्हणून झालं असते बाबा असते. काही आपल्या राजा चकवान बिकवा काही असते का राजा? लहान लेकाला भेवाडून टाकता तुम्ही, हाईट राजा काही आबाजी रे. एवढे मोठे कसं पिकले झाले, मोठे झाले तुम्ही, तरी लहान लेकाला भेवाडताच तुम्ही काय राजा आबाजी? अरे सोचम्या, तू लहान झाला का? लग्न झालं का? काय तर लहान लहान करू राहिला? पण लेका कंदील, मला खरी वाटू राहिली का ती गोष्ट? असू शकते ना लेका, चकवा नेऊ शकते ना बाबा. लहानपणीतले का लोक आले नाही जाणे, पाय पण काय त्यासाठी नाही तर काय सकाळ. आता मये तू सांग, त्या चकव्यापाशी वावा गिवा नसेल का? हा, काय सज्जीत लागत नसेल का? त्याला पाणी पेलं असेल ना, त्याला मग पाणी घेऊन जायला लागत नाही का? सांग बरं तू मला, सांग बरं. माय आता चकव्या नका वावर पेरले काय बाबा? मायले घोर काय लेका बुडगा आहे रे बाई. नाही खरी गोष्ट आहे, पेरलं असेल बिचारापाशी वावर नसेल तर काय? पेरलं असेल. तर या गोष्ट सांग का बाबू सकाळ, हे सगळा गेम होता, आम्हीच गेम खेळायचे. त्यानं आमच्यासोबत गेम केला, आम्ही त्याचा गेम करून घ्या आता. तेच तर म्हटलं, मला सांगितलं मला गोष्ट माहीत आहे, पण मी तुझ्या कोण विचारून पाहू राहिलो तो. म्हटलं सांगते का नाही कंदील बाबा आपला मित्र आहे, सांगते का नाही का अजून? गावात निवड गोष्टी ना तरच लवकर पसरत आहे एकाच्या. आधीच माहीत झालं पण नाही तुझे. संध्याकाळी शिवलाल नसरा गावात बोंबलत गेला ना ते. जावजांची जे आपल्या काय लागते जावजांची मजा. जाऊ द्या बरं तिकडे, थोडा विषय बंद करा, बाकीचा विषय चालू करा. सांग तू आता कसं निघाल तुझं सोयाबीन? पद्धती निघालं एकदम मस्त निघाला आपल्या वावरात, पण टर निघाला असं. अरे आरामशी गोष्टी करा हो राजा, तिकडे ऐकू येऊ राहिलं तुमच्या गोष्टी. गेम केला, असं केलं, पायप हे केले ते केलं, अर्ध्या किलोमीटरवर ऐकू येऊ राहिलं. म्हटलं पुऱ्या गावात सांगता का काय कंदील आबाजी? अरे बापे, तिकडे ऐकू येऊ राहिल्या गोष्टी बाबा. पाठवून सांगितलं सांगू नका पायपाच्या गोष्टी, आणि तिकडे ऐकू नाही आता करत नाही, त्याच्याबद्दल विषय मोडून टाकतो मी. हां याच्यानंतर ते गोष्ट करत नाही, विषय मोडायचे नाही तर काय राजा आबाजी? नाही याच्यानंतर ते गोष्ट करत नाही ना. भुललं आम्ही विषय भुललो, काय होतं काय नाही आम्हाला माहित नाही बाबा. आणि एक ताजा खबर आहे म्हटलं तुमच्यासाठी. हां, या कंदील आबाजीचा मित्र गाडी विकूरायला जातात, ते CD100 होत ना, CD100, ते जुन्या काळातली, ते जुनं मॉडेल, ते विकायला काढलं त्यानं. आता पैसे गिसे काही नसतील ना, आता काय आहे मग? आता काढली ती गाडी विकायला त्यानं. कोणाला घ्यायची आहे का? कोणत्या मित्र? मायाच्या कोण मित्र नाही का त्याच्यापाशी गाडी आहे बा? अरे तुमचा ते नवीन मित्र शिवलाल मित्र नाही झाला का तुमचा? त्याचं नावच नको काढलं, बदमाश आहे का? टोटच्या वाहनाचं नाव टोटलाचं. काय गाडी काढली काय त्याने निघाले? कोणती ते CD100? माय बिन, अरे कोण घेते ते ढोबर का गाडी होय का काय राजा? रस्त्यानं चाललं की धडधड आवाज येतो निवड त्या गाडीचा, टपरा हलतेत राजा तिचे, खडखड. नारायणबा तुमचं ते सगळं बरोबर आहे, खडखड आवाज येते, पण गाडी कशी आहे राजा? दणकट ॲव्हरेज, अजून पण 50 ॲव्हरेज देते म्हटलं ती गाडी. मजा आहे का त्या गाडीचं? नाही बाबू नाही, मजा काय घेऊ नको. गाडी खरं आहे का बरं तुझे? लहानपणीची माझी ड्रीम काय होती ती ड्रीम, तेव्हा माझ्यापाशी पैसे घेतली नाही मला, पण आता घेतो काय म्हणजे मी घेतो ती गाडी. थांबते यापासून घ्या बा, काय घेता त्या ढोबर घेऊन कुठे हिंटा घ्या बा आता. काय बाबू शिवला गाडी काय गाडी म्हणजे तो गाडी विकू का? हां किती विकतं? जरा काय म्हटलं ना गाडी विकतो तर पुरा गावात होते वाटते गाड्या, लयच लवकर पसरते ना गावात निवारता. काय करावं माय? हो बा काढली गाडी काढली, मग आता काय करता? आता तुम्ही म्हणता चकव्यान नेले पायप, काय मग आता पैशाची गरज आहे, आता पाणी तर द्यास लागते. मग काय करता? सट तर आणाच लागेल बा, म्हणून मग आता गाडी का म्हटलं सट घेऊन या. आता काय करता? हिरले ठेवून पण मग आता वावरात निघाल अर्जंट आहे तर आता काय करा? मग काय का चकव्याच्या नांजी लागलं ना की असं होते. लय बेकार काम आहे बाबा चकव्याचं. कायचा नाही चकवा आहे अजून लेखा भेटू दे रे त्या चकव्याला, जरा कुताडतो नाही. थांब बदला तो लुंगा रे, बदला लुंगा मी. काय शिवलाल भाऊ, किती चिकूर आहे गाडी? काय भाव आहे? काय भाव आहे? आता गाडीची का हराशी चालू आहे का? काय भाव आहे? काय राजा माणसा, 10,000 रुपये द्या घेऊन जा गाडी. हट काय का 10,000 पुढली काही? झोपण 10,000 रुपये पुढले का? तिले का घेतली ना तर तिले 5चा फिटका 10,000 लागायचे. काय कामाचे झोपले का घेऊन 10,000 रुपये आहे का? आता ज्याला घ्यायचे ते घेते बा, बाकी काय आहे? आता तू सकाळपासून गाडी विकायला काढेल आहे तो आहे का नाही? सकाळपासून गाडी घेऊन हिंडू आला गावात नाही. किती लोकांना म्हटलं तुला की गाडी मी घेतो बा विकत म्हणून, आज लोक एकात म्हटलं शिंगा तुला दिवसभरातून. आता ते आहे म्हणा, पुरा गावात हिंडलो गाडी घेऊन दिवसभरापासून, तर अजून तर कोणा म्हटलं नाही की बा मी गाडी घेतो. आता काय घेतेत का नाही का अजून बा लोक? हे बा गाड्या चांगल्या वाजवी भावात देसान तर मी घेतो,
पहा मग कसं आहे शिवलाल भाऊ, द्यायची असेल तर सांगा. वाजवी भाव म्हणजे काय आता, त्यात काय आहे वाजवी भाव करे, एकच भाव आहे आता गाडीत निघत हे का किलो 2 किलो कमी करा असं करा तसं थोडी करतायत संभारासारखं. नाही पद्धतशीर जर तुम्ही लावसान हिशोबानं गाडी तर मग पाहू बा, मी घेऊ शकतो मग गाडी, त्यात काय. आता कसं आहे मापाशी आहे म्हणा शाईन गाडी, मला काही गरज नाही, पण जर स्वस्तात भेटत असेल तर मग मी पाहतो बा, जर चांगल्यात परवडत असेल तर घेईन मी पण, मग स्वतःसाठी पाहिजे वावरात गिवरात जाय आले, वावरात थोडी ना शाईन न्यायला पुरते आहे की नाही. जमलं गाड्या, दोघं तिघं सापडलं वाटते गाड्या, आता लोक दिवसभरापासून तर कोणी सापडलं नाही, पण दोघं तिघं आहेत इथं, चांगला भाव भेटते मग आपल्याला. तर पहा मग किती जणांना घ्यायचं आहे सांगा इथंच. मी घेतो. मी घेतो पळवालीचं, नाही पण इच्छा आहे बा, पद्धतशीर लावसान तर मग पाहू मग. म्हणजे पहा ना आता 1 2 3 4 5 जण हा बा तुम्ही घेणारे, आता पहा मग तुमच्यात काय करायचं ते कसं. मी काय म्हणतो झाबरू, तुला काही हे गाडी सोबत नाही, तू आई बिल मान, तुला हे गाडी सोबत नाही, तू बुले घे, हे गाडी सोडून दे, हिच्या काही नांदी लागू नको, तू बुलेचे पाहिजे आहे तुझ्यासाठी. आणि रामभाऊ तुला काही सोबत नाही, तुझी बायको गिको तुमच्या हिशोबाने नाही आहे गाडी, तुम्ही चांगली दुसरी गाडी पहा, हे गाडीच्या नांदी गाडी लागू नका तुम्ही. आणि तू सगळा तू काय घ्यायचं बाई गाडी, तुझ्या घरी हाय ना शाईन जगा, हिच्या नंदी काय लागतं, गरीबाच्या नंदीला काय लागू लागलं का, आमच्या ह्या काय पळवते गाडी, तुझ्या ह्या काय पळवते का नाही. आणि तू रे का बे आहे तू संत का अमोया, तुला काय पाहिजे गाडी, हां जवान पोचा आहे का, मस्त दुसरी गाडी घ्यायची काही मस्त, हां या झोपाच्या मागं लागा काय घा की या झोपं गाडी घेऊन, हे झोपं गाडी घेशील ना पोळ्याचं पाहिजे नाही, मग काय लग्न होणार नाही का तुझं, काय विचार घ्या बा. हां काही नका सांगू बाबाजी, मला जे गाडी परवडते मी तेच घेईन, मला काय करणार लागत पोरायचं काय लग्नाचं, झालं नाही झालं तर भगवा कपडा घालून घेईन मी, त्याचं टेन्शन नका तुम्ही, मला परवडते मी घेईन, तुम्हाला काय एवढी एकाच्या करायचं काम आहे. नाही बा आपल्याला वावरात झाले पाहिजे, आपण घेतो गाडी. मलाच कुठे का लग्नाला घेऊन जायला पाहिजे हे गाडी, मला वावरात झालेच पाहिजे ना गाडी, मी घेतो मग. मला दूध न्यायला पाहिजे ना गाडी, आता कसं आहे ते दुसऱ्या गाड्या खराब होते झाल्या गाड्या, डागानं दुधाच्या आहे ते आता हे गाडी बरी आहे, मस्त टेन्शन नाही, दणकट गाडी आहे, हां दुधाला पाहिजे बा आपल्याला, पण मी घेतो गाडी. क्या मावे कॉम्पिटिशन आहे, जिके कॉम्पिटिशन आहे जगाचा, जिंदगीत कॉम्पिटिशन आहे, छातले काही कॉम्पिटिशनच्या या. जमलं गाड्या, चांगला भाव येते गाड्या आपल्या गाडीला, भांडणं चालू आहे याची गाडीसाठी तर जमलं. आपल्या पैसे पायांचे आता त्या सगळ्याचे 15,000 आहे, 15,000 गाई घेतली तरी पाहिजे की आपल्याला पोका गाई हुए आपल्या काकी पाहिजे, चालते बा मी 15,000 घेऊ गाई. बरं कल्ला काही करू नका, मी सांगतो बरोबर बजेट करतो मी. आता सगळ्या तुमच्या 4-5 जणाला गाडी घ्यायची आहे ना, हां भांडणं काही कोणासाठी करू नका, मग यानं घेतले तुम्हाला राग, त्यानं घेतले गेले राग. उद्या आपण मस्त बरोबर गाडीची हराशी ठेवू, ठीक आहे, उद्या बरोबर त्याचं ऑप्शन ठेवू, याचं बोल्या लावायच्या आणि मोकळ करायचं, ज्याला गाडी घ्यायची असली त्यानं बोली लावायची आहे का नाही, खतम विषय, पाहिलं भांडणं व्हायचं काम नाही काही नाही. हे एकदम बराबर उपाय, हे बराबर बजेट, ते बोली लावायची, ज्यानं जास्त पैसे दिले गाडी त्याची आहे का नाही. हा जमते 15,000 आपल्यापेक्षा 15,000 होऊन जाते आपले, हो जमते मला चालते, काही घर नाही आपल्या, काय अडचण नाही बाबा, घ्या. चालते ना, करा ऑप्शन करा. 15,000 लोक घेतोच गाडी, मी हेच गाडी घ्यायची आपल्याला. तर पाय मग शिवलाल, आता हे 4-5 जण झाले ना, तूच आहे समक्ष इथं, तू उद्या तुझ्या गाडीचं ऑप्शन ठेवू, बोलायला लावू, ज्यानं जास्ती पैसे दिले गाडी त्याला देऊन द्या लागेल तुला, काही नाराजी याच्यात नाही काहीच नाराजी नाही, बिलकुल काही टेन्शनच नाही. पाय मग ते कसं आहे 10,000च्या खाली जाओ का 10,000च्या वर जाओ, त्याचं कोणी गॅरंटर राहणार नाही, बोल्यावर डिपेंड आहे ते समजा. चालते काही घर नाही ना आपल्याला. पाहिजे गाडीचे कागदपत्र सर रेडी ठेवतो, आणि काही काम असेल तर ते आताच सांगून दे बा, गाडीचं हे काम आहे, हे काम करावं लागते, नाही तर मग तू देऊन देशील आणि मग तिचं इंजनचं काम घेणं नाही देणं, म्हणजे घेणाऱ्याच्या डोक्याला ताप. नाही तसं काही जास्ती काम नाही, फक्त हे जरासं ऑइल गिल टाकणं, एखादी सर्व्हिसिंग करायला लागते, बाकी काही नाही जास्ती काम. हां मग तेच म्हटलं बाप, कसं आहे पहिले माहीत असलेलं बरं राहते, नाही तर काय घ्यावं त्यानं आणि निघावं इंजन ब्लॉक, मग काय करावं त्यानं. नाही तसं काही नाही असलं, तसं काही असलं तर घरी आणून टाकायची गाडी आपल्या अंगावर आणि मग पैसे घेऊन जायचे वापस, काही घर नाही. बसतं मग काय बसतं मग उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आपण बोलायला चालू करू, ठीक आहे. बरं काही घर नाही. तर ठीक आहे मग उद्या भेटू आपण मग 7:30 वाजता. हां शिवलाल भाऊ, गाडी ओके करून आणा म्हटलं. मग ओकेच आहे गाडीत काही प्रॉब्लेमच नाही. तेच म्हटलं आणजा मग या. मी काय म्हणतो, तुम्ही या ऑप्शनमध्ये येऊ नका. बा माय ऐका, तुम्ही गाडी मला घेऊ द्या, मला काम आहे, दूध गीत न्यायला लागते, अशी गाडी भेटत नाही माझ्यासाठी. ऐका ना, तुम्ही हे ढोबर घेऊन करता काय तुम्ही, तुमच्या काहीच कामा नाही, ना दाखवायच्या कामा आहे गाडी ना कायच्या कामा आहे राजा. हे गाडी घेऊन कुठे हिंडसान तुम्ही, होबास का महाराज ना आहे का नाही, दूध न्यायच्याच कामा आहे गाडी. तुम्ही ऐका माय, काही गाडीच्या नांदी लागू नका तुम्ही सगळेजण. अरे थांबणार बा, तुला काय अडचण आहे, आम्ही घेतो ना गाडी आमच्या हिशोबानं, तू तुझ्या हिशोबाने घे, जास्ती पैसे जास्तीची बोली लावतो तू, आहे का नाही. नाही तर काय, आपापल्या हिशोबाने घ्यायची गाडी, घ्यायची झाली. बरं मी काय म्हणतो, आता भांडणं काही करू नका तुम्ही, ऐका माय, उद्या बोलू का आहे त्याचं, ते ज्याच्यापैकी जास्ती पैसे असतील त्यानं ते गाडी घ्यायची, आहे का नाही. बरं लावा ना बोल्या मग, आपल्या काय आहे. या मग उद्या मैदानात बोलूया या. ठीक आहे मग उद्याच भेटू डायरेक्ट घराशीत नाही.